मंत्री आशिष शेलार यांना मुंबई महापालिकेच्या मालकीचा बंगला देण्यात आलाय। मुंबई शहराच्या पाणी पुरवठा व्यवस्थापनाचे प्रमुख असलेल्या हायड्रॉलिक अभियंत्यांसाठी हा बंगला महापालिकेकडून बांधण्यात आला होता। सध्या या ठिकाणी माजी आयुक्त प्रवीण परदेशी वास्तव्याला आहे। पुढील 15 दिवसात आशिष शेलार या बंगल्याचा ताबा घेतील। तर आशिष शेलारांना देण्यात आलेला मंत्रालयासमोरील रत्नसिंधू बंगला माजी आयुक्त प्रवीण परदेशींना देण्यात आला होता। महापालिकेच्या या बंगल्याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अजय माने यांनी। पाहूया। महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता स्थापन झाली, मंत्री तयार झाले, मंत्र्यांना दालनं आणि बंगले वाटप झाले, पण बंगल्यांच्या चर्चा अद्याप संपलेल्या नाहीत। मी सध्या आढावा घेतोय तो आशिष शेलार यांना नव्याने देण्यात आलेला हायड्रॉलिक बंगला। हा बंगला मलबार हिलच्या फिरोजशाह गार्डनच्या बाजूला आहे आणि या बंगल्यातून निसर्गरम्य अशी दृश्य पाहायला मिळतात। थंड अशी आणि शांत वातावरण असलेला हा बंगला 2014 ला हा बंगला देवेंद्र फडणवीस ज्यांचं सरकार होतं तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या सचिवांना जे दराडे होते त्यांना हा बंगला जो आहे तो देण्यात आला होता। त्याच्यानंतर त्यांची खरं तर पालिका आयुक्त कमिशनर पदी जी ती वर्णी लागली होती। त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा बंगला जो आहे तो चर्चेत आला, तो म्हणजे की परदेशी सरांना प्रवीण परदेशी यांना हा बंगला जो आहे तो देण्यात आला होता। ते आयुक्त सुद्धा राहिले होते। खरं तर प्रवीण परदेशी ह्या बंगल्यात आता वास्तव्यास आहेत आणि आशिष शेलार यांना रत्नसिंधू हा बंगला देण्यात आला होता, पण काही कारणास्तव हा बंगला पुन्हा एकदा स्वाईप झालेला आहे आणि आशिष शेलार यांना पुन्हा एकदा हा बंगला जो आहे तो देण्यात आलेला आणि या बंगल्याची आता ही दृश्य जी आहे ते आपण पाहू शकतो। येत्या काही दिवसात आशिष शेलार ह्याच ठिकाणाहून त्यांचा संपूर्ण मंत्रिपदाचा कार्यक्रम आणि कारभार जो आहे तो सांभाळताना पाहायला मिळतील। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की हा बंगला नेहमी बीएमसीचे पालिकेचे जे आयुक्त असतात त्यांना देण्यात येत असतो, पण 2014 पासून हा खरं तर राजकारण्यांकडे जाऊ लागलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे आता आशिष शेलार येतील आणि ज्यावेळेस प्रवीण परदेशी जे मित्र या संस्थेसोबत आहेत ते रत्नसिंधू मध्ये जातील। त्यामुळे आशिष शेलारांचं आता संपूर्ण मंत्रिपदाचं कामकाज जे ते ह्याच बंगल्यातून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप्रस्तोगीसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।